मध्ये आपण केली होती आणि खूप चांगलं आयोजन आपण केलं होतं, त्यामुळं नागावमध्ये आयोजनाचं आपल्याला सगळं माहितीच आहे. तर तुमचं पाठबळ आणि तुमचा हा उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद झाला मॅडम. मी विनंती करतो तुम्ही काहीतरी दोन शब्द. बरं, ते म्हणाले की विकासदादा जे बोलतायत ते भरपूर आहे, त्यामुळं माझे जे शब्द आहेत तेच त्यांचे शब्द आहेत. धन्यवाद, तुम्ही आलात आणि सपोर्ट केलात. ओव्हर टू विकासदादा. धन्यवाद रोहित. खऱ्या अर्थानं एक अतिशय चांगली अशी ही दर्जादार कबड्डी आपण पाहतोय, तर त्याच्यामध्ये रोहितच्या माध्यमातून एक वेगळा प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगलं असं हे संचलन, सूत्रसंचलन या ठिकाणी आपण रोहितच्या माध्यमातून पाहतोय. आमच्या नागावगावचे सरपंच हर्षदाताई मयेकर, तर ग्रामपंचायत सदस्य वीणाताई पिंपळे आणि प्रियंकाताई काठे यांचं खरोखर मी मनापासून कौतुक करतो. खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं यूट्यूब वाल्यांसाठी विनंती आहे, आपण आपल्या माध्यमातून हा स्पर्धेचा थरार या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. युक्ता स्पोर्ट्स आणि नाना सेल्स आपल्याला 15 मिनिटापूर्वी 10 मिनिटासाठी मी पुकारा दिला होता. दोन्ही संघाच्या संघमालकांना विनंती आहे, मित्रांनो ही लीग आहे, आपल्या रेग्युलर असलेल्या कबड्डीच्या स्पर्धा नाहीत, त्यामुळे आम्हाला अप्रिय निर्णय घ्यायला लावू नका. आम्हाला कल्पना आहे आपण मालक आहात, परंतु कुठली तरी शिस्त या कबड्डीला लागावी आणि म्हणून अतिशय वेगळ्या धाटणीची ही स्पर्धा या ठिकाणी आपण भरवली. विनंती आहे आपल्याला, नाना सेल्स आणि युक्ता स्पोर्ट्स. तर नाना सेल्स मला वाटतं या ठिकाणी उपस्थित होतो. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नाना सेल्सचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. खरोखर लाजबाब अशी कबड्डीची अतिशय चांगली दर्जेदार अशी मेजवानी या ठिकाणी आपण पाहतोय. महिला गटातील पुढील होणारा सामना पनवेल स्पोर्ट्स पनवेल ऋतिक्षा पेण दोन्ही संघांनी खेळण्याकरता तयार राहायचं आहे. आपल्याला पहिला पुकार पनवेल स्पोर्ट्स पनवेल ऋतिक्षा पेण दोन्ही संघांना पहिला पुकार आपण खेळण्याकरता तयार राहायचं आहे. गेट पाशी जे आमचे स्वयंसेवक आहेत, आपल्याला विनंती आहे, डाव्या बाजूला महिलांसाठी राखीव असलेल्या त्या गॅलरीमध्ये कुठल्याही पुरुष गटामध्ये नाना सेल्स हा संघ उपस्थित झालेला आहे. आपले अभिनंदन करतोय. युक्ता स्पोर्ट्स आपण चला, आपला विरुद्ध संघ या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर हजर झालेला आहे. आपण ताबडतोब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा. युक्ता स्पोर्ट्स. धन्यवाद आशिष. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, डाव्या बाजूला आमच्या माता भगिनींसाठी या ठिकाणी आरक्षित गॅलरी आहे, ती महिलांसाठी राखीव आहे. तिथे कोणीही पुरुष प्रेक्षकांनी जाऊन बसू नका, आम्हाला सहकार्य करा. तिन्ही ठिकाणी अर्थात आशिष पवार गॅलरी, निलेश मानकर गॅलरी, कैलासवासी मधुकर सदाशिव कदम गॅलरी आणि या ठिकाणी निलेश पाटील गॅलरी, अशा 4 गॅलरींची व्यवस्था आपल्या पुरुष प्रेक्षकांसाठी या मंडळाच्या वतीने केली गेली आहे. आपल्याला विनंती आहे, आपण त्या ठिकाणी बसायचं आहे आणि आजच्या या स्पर्धेचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे. युक्ता स्पोर्ट्स, चला आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आपल्याला विनंती, आपण लगेचच चालायचं आहे. युक्ता स्पोर्ट्स. धन्यवाद. मला वाटतं युक्ता स्पोर्ट्स सुद्धा उपस्थित होताना दिसतोय. खरोखर एक अतिशय दृष्ट लागावी असं हे आयोजन नियोजन या मंडळाच्या वतीने आणि कबड्डीमय वातावरण, कबड्डीची अतिशय सुंदर अशी मेजवानी कशी असावी त्याचे एक अतिशय उत्तम उदाहरण या ठिकाणी सरपंच मॅडम आपण आम्हाला मंडळाला ज्या शुभेच्छा दिल्यात. खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक शुभेच्छा देतो. सगळ्याच महालक्ष्मी खूप खूप सुंदर असतात, सगळ्यात महालक्ष्मी खूप खूप सुंदर असतात, पण तरीही मखरात न बसलेल्या फक्त 2-3 दिवसासाठी नाही तर वर्षानुवर्ष आपल्या संसारात खरोखर उभ्या असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींसाठी आणि तुमच्यासारख्या सर्व महिलांना आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं माझ्याकडून, आमच्या या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण हा जो सामना या ठिकाणी पाहतोय त्याच्यामध्ये भिल्लेश्वर कीमची चैताली म्हात्रे, एक अतिशय गुणी खेळाडू, अर्थात युनिव्हर्सिटी ऑल इंडिया लेवलला तिने आतापर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर कर्नाटकामध्ये हा संघ मागच्या महिन्यामध्ये खेळायला गेला होता. ऑल इंडिया लेवलला हा संघ 4थ्या प्लेसवरती आला होता. 4था क्रमांक प्राप्त केलेला भिल्लेश्वर कीम
आज या मंडळाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी खेळताना बघतोय. तर बिल्लेश्वर किमची धनश्री बेंद्रे ही अतिशय गुणी खेळाडू जी रायगडचं प्रतिनिधित्व करते. खरोखर आपल्याला मंडळाच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तर आदिती पानवेलकर आणि किशोर माफ करा अक्षया गुरव वेदिका डांगे या किशोर गटाच्या कर्णधार असलेल्या तिघी भगिनी. तर मला वाटतं सुवर्णयुग दिव्या अगर या संघाचं नेतृत्व करताना या ठिकाणी सर जर एक्सक्यूज मी, नाना सेल्स मुक्ता स्पोर्ट्स दोन्ही संघ मैदानावर उपस्थित झालेले आहेत. या सामन्याकरता सामनाधिकारी सरपंच रमेश पाटील, पंच किशोर माळी अमित दळवी, गुणलेखक अवधूत म्हात्रे, थर्ड रेड गुणलेखक कल्पेश झेमसे, सहाय्यक गुणलेखक शिवदास म्हात्रे, शशिकांत गावण आणि बजर गुणलेखक गणेश धाडसे. चला सामनाधिकारी आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. पॅड घेऊन जा इथून. रमेश पाटील सरपंच, पंच किशोर माळी अमित दळवी, गुणलेखक अवधूत म्हात्रे, प्रणय थर्ड रेड कल्पेश झेमसे, सहाय्यक गुणलेखक शिवदास म्हात्रे, शशिकांत गावण, बजर गणेश धाडसे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे संजय पोईलकर सर उपस्थित झालेले आहेत. कालपासून आपल्या मधुरवाणीनी अखंड या कबड्डी स्पर्धेचं समालोचन अर्थात आमच्या हजारो प्रेक्षकांपर्यंत आपण आपल्या मधुरवाणीने हे पोचवत आहे. काही कारणामुळे अर्थात कौटुंबिक कारणामुळे त्यांना थोडासा उशीर झाला. आमच्या संपूर्ण मंडळातर्फे आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी आपल्याला माईक देतो आणि पुढच्या समालोचनासाठी विनंती करतो संजय पोईलकर सर. धन्यवाद. चला महिलांचा 1 नंबरवरील सामना संपल्यानंतर होणारा सामना पनवेल स्पोर्ट्स पनवेल ऋतिक्षा पेण दोन्ही संघांनी खेळण्याकरता तयार राहायचं आहे. मित्रांनो, अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आज आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय आमच्या रुपेश पाटील, आपल्याला विनंती आहे सगळ्यांचा लाडका अजिंक्य कापरे याचं या ठिकाणी आगमन होत आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अजिंक्यचं स्वागत करायचं आहे. अजिंक्य कापरे प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू अर्थात यू मुंबा स्पर्धेचं आणि सध्या बंगाल वॉरियर्सचं नेतृत्व करणारा आजच्या या स्पर्धेसाठी आमच्यासाठीचा असलेला हिरो सुपरस्टार रुपेश पाटील, आपल्याला विनंती आहे एक गुणी खेळाडूचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मित्रांनो, कोणी टाळ्यांची कंजूसी करू नका. अजिंक्य कापरेसाठी आपण त्याच्या भावी आयुष्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. अजिंक्य कापरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांना एकदा जरा अभिवादन आपण करायचं. धन्यवाद. टाळ्यांची कंजूसी नको. आपल्या सर्वांसमोर एक अतिशय आदर्शवत असा हा खेळाडू, एक स्टार खेळाडू प्रो कबड्डीच्या माध्यमातून अखंड रोहित पाटील कुठे गेले? नाही, रोहित ते बघतील तुझा टॉस करून घेतो. मी पंचांना विनंती करतो, आपण या ठिकाणी टॉस बॉक्स केलेला आहे.
प्रत्येक सामन्याच्या वेळेस आपण दोन्ही कर्णधारांना त्या ठिकाणी बोलवायचं आहे, टॉस करायचं आहे. आमची ही प्रथा थोडीशी आम्ही आपल्याला विनंती करतोय. यानंतर होणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये आपण असं करायचं आहे. विनंती आपल्याला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, बकलाईनवर उभं राहायचं आहे आणि टॉससाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. रोहित पाटील आपल्याला विनंती करतो. अजिंक्य कापरे साहेबांना, रुपेश आपण स्टार खेळाडू अजिंक्य कापरे यांना आपण विनंती आहे, आपण टॉस बॉक्सवर चालायचं आहे. आपण सुद्धा आलात तरी उत्तम होईल. या मॅडम. मी रोहित पाटील आपल्याला विनंती करतो, माईक घ्यायचं आहे. अजिंक्य, सर्वात प्रथम आपण आलात, खूप खूप आभार. काल दोन्ही टीम खूप छान खेळल्या आहेत आणि आज त्याचा परिणाम आज हे इथपर्यंत आले आहेत. मी दोन्ही संघांना पहिलं खूप शुभेच्छा देतो. युक्ता स्पोर्ट्स अक्षी आणि नाना सेल्स बेली यांना. आपण कॉईन उडूया सर. छापा. आणि युक्ता स्पोर्ट्स अक्षी चढाई घेत आहेत. आणि मी विनंती करतो, काय वाटतंय की काल तर खेळ जबरदस्त झालाय, आज काय प्लॅनिंग आखलाय? आज प्लॅनिंग असं काही नाही, पण जिंकण्याचा प्रयत्न करणार. जिंकणार नक्कीच. रंग ही मैदान तुमच्या मागे, मैदान देवता तुमच्या मागे. खूप खूप शुभेच्छा. राहुल, मला माहिती आहे तू, पण काय सांगशील, म्हणजे काय आराखडे आहेत, काय आहे? 7 जण 100% दिला तर नक्कीच जिंकू आम्ही. नक्कीच. आणि हे 7 जण तुझं बोलणं ऐकतायत आणि ते 100 नाही 110% देतील, मला गॅरंटी आहे. तुम्ही दोघं गेलात तरी चालेल. थँक्यू. मी अजिंक्यला विचारीन, आयोजन आणि खरं तर छोटं गाव आमचं आणि एवढ्या मोठा स्पर्धा, लीग स्टेजच्या स्पर्धा आम्ही पहिल्यांदा इथे आयोजित करतोय, काय वाटतंय बघून? चिंतामणी क्रीडा मंडळ नागाव यांनी मला इथे बोलवलं आणि सन्मान दिला, त्यामुळे त्यांचं आभारी आहे. आणि सर्व रायगड प्लेयरला इथे एवढा चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे आणि लीगच्या मॅच कशा खेळाव्यात त्यांना कॉन्फिडन्स येईल, त्यामुळे यांना चिंतामणी क्रीडा मंडळ नागाव यांनी एवढा सपोर्ट केला, यांना चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. त्यांनी सर्व प्लेयरांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू अजिंक्य, खूप खूप धन्यवाद. आपण मॅचकडे वळूया. धन्यवाद रोहित पाटील. खरोखर एक अतिशय आगळा वेगळी संकल्पना घेऊन आपण या ठिकाणी प्रेक्षकांची आणि आलेल्या पाहुण्यांचं मनोगत या ठिकाणी असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. अजिंक्य कापरेसारखा एक अतिशय गुणी खेळाडू, ज्याची खरोखर आम्ही या ठिकाणी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, कारण आपल्यासारख्या अतिशय दैदिप्यमान खेळी करून आपल्या या महाराष्ट्राचं नाव खऱ्या अर्थानं देशाच्या पातळीवरती उज्ज्वल करणारा अजिंक्य कापरे एक अतिशय गुणी खेळाडू, एक अतिशय गुणी खेळाडूचे पाय या ठिकाणी या मैदानाला लाभले. आम्ही स्वतः कृतकृत्य झालो आहे. धन्यवाद. आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी चरणी आम्ही प्रार्थना करतो, आमच्या चिंतामणीकडे प्रार्थना करतो, आपलं भावी आयुष्य अतिशय दैदिप्यमान खेळी करून आपलं नाव या भारताच्या नकाशावरती उंच उंच शिखरावरती आपण नेऊन ठेवाल, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी पुढील समालोचनासाठी संजय सर आपल्याकडे माईक देतो. मनोरप्पा या ठिकाणी उपस्थित वरती. धन्यवाद सर. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा आमचा हा श्री महाराष्ट्र देशा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्र, तर सरखेल कान्होजी यांचे पराक्रमाची साक्ष देणारा अलिबाग तालुका आणि खऱ्या अर्थानं पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा आपला नागाव विभाग. आणि ह्या नागाव विभागामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू असणारी श्री चिंतामणी नागाव बंदर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग 2025 आणि ह्या लीगसाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर, तसेच या संपूर्ण अलिबाग तालुक्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचं घटक म्हणजेच आजचे सर्व कबड्डी खेळाडू, आणि निश्चितपणे त्याहीहून एक महत्त्वाची बाब अशा पद्धतीनं की उद्या 8 मार्च म्हणजेच
महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील नामांकित महिला संघांना चिंतामणी बंदरच्या वतीनं या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांचा देखील खेळ या ठिकाणी सुरू झाला. अशा महिलांचं आणि उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाचं आम्ही या ठिकाणी पुनश्च कबड्डीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद. सामना मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय साखळी सामन्यातलाच सामना आहे नानासेस वर्सेस युक्ता स्पोर्ट्स. तर महिलांचा मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी सुरू असलेला सामना सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस भिल्लेश्वर केहीम. लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस रोतिक्षा पेंड. हा मैदान क्रमांक 2 साठी महिलांचा सामना होईल. तदनंतर मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स आपण तयार राहायचं आहे. पुरुषांचा मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना आपण पाहतोय नाना सेल्स वर्सेस युक्ता स्पोर्ट्स. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स हा सामना खेळला जाईल. तर महिलांचा दुसरा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस रोतिक्षा पेंड. आपल्यासाठी सेकंड कॉल आहे. इथे प्रत्येक संघानं तिसऱ्या कॉलला या ठिकाणी उपस्थित राहणं हे गरजेचं आहे. कालचा दिवस मात्र या ठिकाणी एक कबड्डीमय दिवस मात्र कालच्या दिवसाचा अस्त झाला आणि दुसरा दिवस एक नवीन पहाट घेऊन आला आणि ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तेवढ्याच जोशानं खेळणारे आमच्या सर्व खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसासाठी सुद्धा सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाकडून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा असतील. धन्यवाद. या ठिकाणी खरं तर कबड्डी आहे संपूर्ण महाराष्ट्र हा कबड्डीमय आहे नव्हे तर आज संपूर्ण विश्वातील अनेक देशांमध्ये कबड्डी खेळली जाते जी प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ह्या प्रो कबड्डीला खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातून सुरुवात केली असेल तर आमच्या केदारलाल या खेळाडूनं तदनंतर मात्र 6 या ठिकाणी प्रो कबड्डी स्टार झाले आणि निश्चितपणे आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान खऱ्या अर्थानं कबड्डी खेळ करत असताना कोणीतरी आपला आदर्श असला पाहिजे. आणि नक्कीच या ठिकाणी अजिंक्य कापरे हा खेळाडू देखील एक दिमागदार पद्धतीनं खेळ करणारा अजिंक्य कापरे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नक्कीच त्याचा आदर्श आपल्या समोर असेल कारण प्रो कबड्डी खेळणं हा देखील तितकाच महत्त्वाचा आणि सन्मानाचा विषय आहे आणि म्हणून मी अजिंक्य कापरेचं देखील या ठिकाणी अर्थात मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतोय. पिंपळे सर. धन्यवाद सर. सर फक्त 1 मिनिट आपला घेतोय. आपण आता आदर्श खऱ्या अर्थानं जो शब्द काढला त्याला अनुसरून मी म्हणतोय काल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व अर्थात आस्वाद पाटील आपले सगळ्यांचे लाडके पप्पू शेठ ही स्पर्धा एक आदर्श एक आयकॉन म्हणून आपल्याला अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये दाखवायची आहे. स्पर्धा कशी असेल तर ती चिंतामणी क्रीडा मंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा असं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत होतं आणि म्हणून ही स्पर्धा नीटनेटकी आणि प्रत्येक आपण त्याला काय म्हणू प्रत्येक याला धरूनच अनुसरूनच ती झाली पाहिजे. प्रत्येक नियमाला अनुसरून झाली पाहिजे आणि म्हणून मी विनंती आहे आपल्या मंडळाच्या वतीने मालकांना बसण्यासाठी काही सोफे ठेवलेत. त्यानंतर ह्या लीगच्या साठी असलेला आपला मॅनेजर टीम मॅनेजर किंवा कोच असेल त्यांच्यासाठी खुर्च्या आहेत. जी व्यवस्था या मंडळाने जशी केली आहे तशाच पद्धतीने आपण जरा मध्ये पुन्हा एकदा आवाहन करा कारण यूट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक या महाराष्ट्रातले या रायगडमधले नव्हे तर महाराष्ट्रातले म्हणजे काल आमचा बाबूशाह ठाकूर दिल्लीमधून त्यांनी एका खेळाडूसाठी या ठिकाणी पारितोषिक पाठवलं होतं. बाबूशाह ठाकूरसाठी मी खरोखर मनापासून त्याला धन्यवाद देतो. तर संजय सर यूट्यूबच्या माध्यमातून हजारो नव्हे लाखो प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करते माफ करा पाहतेत. हे प्रक्षेपण थेट प्रक्षेपण आहे. आपल्याला विनंती आहे आपण ज्या पद्धतीने ही स्पर्धा व्हायला पाहिजे जसं मॅडमनी सांगितलं की त्यांनी ही महिला स्पर्धा असेल किंवा नीटनेटकं आयोजन करण्यामध्ये या मंडळाचं नाव अतिशय चांगलं उच्च दर्जाचं आहे. आपण विनंती आपल्याला की आपण त्यांना ते आवाहन मध्ये करत चला की जेणेकरून ही स्पर्धा एक आदर्शवत स्पर्धा कशी असेल याचं आपण एक उत्तम उदाहरण या ठिकाणी ठेवूया. धन्यवाद. पुन्हा एकदा ओव्हर टू संजय सर. धन्यवाद सर. निश्चितपणे ही स्पर्धा एक आदर्शवत स्पर्धा असेल ह्यात तीळ मात्र शंका नाही आहे कारण नक्कीच ही कबड्डी स्पर्धा आपल्यासाठी खरं तर लीग स्पर्धा नवीन नसली तरीसुद्धा पंचक्रोशी आणि रायगड जिल्हा यांना एकत्रित करून आपण ही कबड्डी स्पर्धा घेतोय. त्यामुळे एक आदर्श तर आहेच परंतु यातूनच आपले नवीन खेळाडू यामध्ये शिकत असतात आणि
म्हणूनच आपण जर सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील चांगला होत असतो, हे आपल्याला देखील माहिती आहे. अशा कबड्डी स्पर्धांना जर सुरुवात होत असेल तर नक्कीच नियमांना अनुसरून, अटींना अनुसरून आणि नक्कीच जे प्रोटोकॉल्स आहेत हे सर्वांना पाळणं देखील गरजेचं आहे. तरच आपण ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार आहोत. अर्थात या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय नागावकर साहेब अर्थात पत्रकार, मी त्यांना मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपलं स्वागत करतो. आशिष पवार या ठिकाणी आहेत. आशिष पवार, आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. पंचांना विनंती आहे, अर्थात महिला पंचांना विनंती आहे, आपण जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या कबड्डी स्पर्धेचं अर्थात महिलांच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलंय. कोणीतरी एक हरत असतो म्हणून समोरचा संघ जिंकत असतो, पण आपण त्या निमित्तानं जरी आपला पराजय झाला असला तरी कुठल्याही प्रकारची आपण मनामध्ये आकस न बाळगता आपण या स्पर्धेमध्ये मुळातच सहभागी झालात. आमच्यासाठी एक अतिशय मोठी आणि मानाची गोष्ट आहे. जो पराभूत संघ होईल त्या संघाच्या संघनायकांना आणि उत्कृष्ट खेळाडूला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. जे पंचायत, आपण याची नोंद घ्या. पराभूत झालेल्या संघाच्या संघनायकाला आणि संघ व्यवस्थापकाला विनंती असेल की महिलांच्या अर्थात आपण हा सामना झाल्यानंतर आपण लगेचच व्यासपीठाकडे चालायचं आहे. आमच्या या गावामध्ये काही पर्यटक महिला सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. विनंती आपल्याला, बसण्याची व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे गॅलरीमध्ये, आपण त्याचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे. आपलं नागावच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या स्पर्धेचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे. बसण्याची व्यवस्था आपल्याला जर थोडंसं वरती बसायचं असेल तरी चालेल, तिथून बघता येत नसेल तर स्टेजवरती या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. आम्हाला या ठिकाणी आलात, या स्पर्धेचा आनंद घेताय, खरोखर आपल्याला मनापासून आम्ही धन्यवाद देतो. ओव्हर टू संजय सर. धन्यवाद पिंपळे सर. लक्षात घ्या, चालू सामना महिलांचा सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस भिल्लेश्वर किहीम हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिक्षा पेंड आपण तयार राहायचं आहे. थर्ड कॉलला आपल्याला मैदानावर यायचं आहे, याची देखील आपण नोंद घ्या. पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिक्षा पेंड चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला खेळायचं आहे. तर मैदान क्रमांक 1 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स हा आपण मैदान क्रमांक 1 साठी खेळणार आहात. चालू सामना संपल्यानंतर नाना सेल्स वर्सेस युक्ता स्पोर्ट्स हा सामना सुरू आहे. तदनंतर होणारा सामना असेल VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्याच्या पुढे सामना असेल सादिकले बिग बुल्स वर्सेस SSK वॉरियर्स, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या दिवसाला एक 2 दिवसीय कबड्डी स्पर्धा मात्र आज आपण नागाव या ठिकाणी अर्थात चिंतामणी चषकाच्या माध्यमातून आपण हा दुसरा दिवस कबड्डीच्या रूपानं, कबड्डी खेळानं या ठिकाणी सुरुवात करतोय. आणि आज अशासाठी म्हणेन दुग्ध शर्करा योग आहे की आज पुरुषांचे देखील कबड्डी सामने आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतात, तसेच महिलांचे देखील कबड्डी सामने आमच्या अनेक रसिक प्रेक्षकांना, मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला मात्र बघायला मिळतात. हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि सुरुवात मात्र झालेली आहे. अनेक संघ आज आपण सुरुवातीला साखळी पद्धतीनं या ठिकाणी खेळत असताना आपण पाहणार आहोत.
तदनंतर मग आजच्याच दिवसाला आज फायनल होणार, म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. सांगता समारोप आजच्याच दिवसाला या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणून आज रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार यातील मात्र शंका नाही आहे. चालू सामना आपण मैदान क्रमांक 1 साठी पाहतोय, नाना सेल्स वर्सेस युक्ता स्पोर्ट्स. चालू सामना मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय, ज्यामध्ये नाना सेल्स वर्सेस युक्ता स्पोर्ट्स. काल देखील हे दोनही संघ दोन सामने त्या ठिकाणी खेळले होते. आज मात्र या ठिकाणी कारण साखळी पद्धत असल्या कारणानं इथे काही गुणांचा देखील विचार केला जातो. विनर असतील, रनर असतील किंवा या ठिकाणी गुणांकन पद्धतीची ही कबड्डी स्पर्धा आहे. त्याच्यामुळे निश्चित की पुढे जाणारा संघ हा कशा पद्धतीने पुढे जाणार आणि कोणाचे गुण किती असणार याच्यावर मात्र पुढील स्पर्धा सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय. यश या ठिकाणी युक्ता स्पोर्ट्स संघाकडून एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं. राहुल मुजावर असेल, शशांक असेल यांच्या माध्यमातून जयेश गावंड ह्या एका नामांकित चढाई पटूला मात्र या ठिकाणी सुंदर अशा पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं, जे सुपर टाकास मात्र त्या ठिकाणी सक्सेस झाला आणि अधिकचा 1 गुण आपल्यासाठी मिळाला. आता मात्र ओमकार मेस्त्री युक्ता स्पोर्ट्स संघाचा देखील एक चांगला खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये देखील आपल्या संघाला यश मिळवून देण्यामध्ये एक चांगला वाटा, एक मोलाचा वाटा देखील त्या ठिकाणी ओमकार मेस्त्रीचा होता, जो आपण काल मैदान क्रमांक 2 वर सामना पाहिला. अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव देखील झाला. आता सुयोग सालावकर 1 गुण टिबड्याचा दावा मात्र त्या ठिकाणी करतोय, परंतु दावा मात्र फेटाळला जातोय तो पंचांच्या माध्यमातून. आता मात्र शशांक देखील एक जुना कबड्डी खेळाडू आहे आणि निश्चितपणे चला मैदान क्रमांक 2 साठी सामना संपलेला आहे. मैदान क्रमांक 2 कडे चला. पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिक्षा पेंड आपल्यासाठी थर्ड कॉल. आपल्यासाठी तिसरा पुकार असेल. ऋतिक्षा पेंड वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आपण लगेचच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. आपल्यासाठी थर्ड अँड फायनल कॉल. या लवकर, चला लवकर. मैदान क्रमांक 2 साठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिक्षा पेंड महिलांची कबड्डी आणि पहिलाच सामना मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी संपन्न झाला. सुवर्ण गणेश दिव्या अगर वर्सेस